नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम पौष्टिक अशी झटकन तयार होणारी स्वादिष्ट भाजी बनवणार आहोत। तेही कुकर मध्ये मिनिटात बनवून तयार होते। चला तर वळूया आजच्या चटपटीत रेसिपीकडे। त्यासाठी आपल्याला चवळी लागणार आहे। हे बघा, 1 कप चवळी घेतलेली आहे आपण। आता ही रात्रीच आपल्याला पाण्यात भिजत टाकायची आहे। जेव्हा आपल्याला सकाळी भाजी करायची असते तेव्हा आपण ही रात्रीच भिजत टाकली तरी चालू शकेल, किंवा जेव्हा भाजी करायची असेल त्याच्या 2 ते 3 तास अगोदर पाण्यात भिजत घालायची आहे। आता सकाळी चेक करून घ्यायचं आहे। हे बघा किती छान अशी फुलली आहे, छान भिजली आहे आपली ही चवळी। आता हे पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे ही। आता साइडला ठेवून देऊया। यासाठी अर्धा वाटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे, कोथिंबीर थोडीशी बारीक चॉप केलेली, कढीपत्ता लागणार आहे 15 ते 20 पानं, आणि ही ओला खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे। जिरे सुद्धा टाकलेले आहे वाटताना अर्धा चमचा। आता कुकर मध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून छान अशी फोडणी देऊन घेऊया आपण। फार झटपट तयार होते ही भाजी बनवून। आता जिरे मोहरी तडतडायला लागलेली आहे, म्हणजे छान फोडणी बसलेली आहे आपल्या भाजीला। कढीपत्ता टाकून घेऊया। 10 ते 15 पानं कढीपत्त्याची घेतलेली होती आपण, ती सुद्धा टाकून घेतलेली आहे। छान असा सुगंध सुटायला सुरुवात होते। आता हे जे वाटण आहे, कोथिंबीर, खोबरं आणि मिरचीचं, लसूण आलंचं, हे सुद्धा टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे पावडर मसाले आहे, हळद पाव चमचा, 2 चमचे लाल तिखट आहे, धना जिरा पावडर प्रत्येकी 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे। हे सुद्धा तेलात छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपण येथे कुठलेही मसाले वापरले तरी सुद्धा चालू शकेल। आता ही जी भिजवून घेतलेली चवळी आहे ही थोडी थोडी करून सर्व कुकर मध्ये टाकून घेऊया। आता हे थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता येथे 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मी। ही भाजी आपण 4 ते 5 व्यक्तींसाठी बनवणार आहोत। हे बघा, आता हे छान मिक्स करून झालं की थोडीशी चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। ह्याच्यामुळे स्वाद आणि सुगंध फार छान येतो। आणि जो अर्धा वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून छान असा मिक्स करून घेऊया। हे बघा, जेव्हा आपल्याला घाई असेल, स्वयंपाक करायला टाइम कमी असेल, तेव्हा ही भाजी झटपट बनवून तयार होते। आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे 2 ग्लास मी येते। हे बघा, छान असं मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। ह्याच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे छान मऊसूत अशी ही चवळी शिजते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते। आपल्याला दिसत असेल आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत। रोज रोज उठून काय भाजी करायची हा जर प्रश्न असेल तर ही झटपट भाजी ट्राय करायला नक्की हरकत नाही। किंवा पावसाळ्याच्या दिवसात रोज रोज पालेभाज्या खायला नको वाटतात, खराब असतात पालेभाज्या, तेव्हा अशा भाज्या नक्की ट्राय करायला हरकत नाही। आता शिट्ट्या झालेल्या आहे, कुकरचं झाकण काढून घेऊया आपण। हे बघा, आता आपली भाजी थोडीशी आपल्याला पातळ दिसत असेल, अशा वेळेस थोडंसं ह्याला मॅश करून घेणार आहोत आपण। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। हे बघा, मॅशरच्या साहाय्याने किंवा असं चमच्याच्या साहाय्याने याला थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे याची ग्रेव्ही छान अशी दाटसर होते आणि टेस्टही फार छान लागते या भाजीची। ही टेस्टी असण्यासोबत फार पौष्टिक अशी भाजी आहे। हे बघा, कुकर मध्ये मिनिटात बनवून तयार झालेली आपल्याला चमचमीत भाजी आपली दिसत असेल। सुगंधही फार छान सुटलेला आहे आपल्या भाजीचा। हे बघा, किती छान अशी दाटसर याची ग्रेव्ही सुद्धा तयार झालेली आहे। तर नक्की ट्राय करा ही स्वादिष्ट आणि झटपट होणारी रेसिपी। कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद।